शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिक संकटांपासून संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काढणी झालेल्या पिकांचेही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काढणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठीही भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. चला जाणून घेऊया या निर्णयाबाबत सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे कंबरखडे मोडले आहे. कापणी केलेली पिके जसे की भात, गहू, बाजरी तसेच फळबागा आणि भाजीपाला पाण्यात भिजून खराब झाले आहेत. या संकटाने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितले की काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल. यासाठी विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयानुसार राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार केली जाणार आहे. सरकारने यापूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्यास मंजुरी दिली होती. आता काढणी झालेल्या पिकांसाठीही भरपाई देण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. मग चला जाणून घेऊया काय आहे सरकारचे धोरण. नुकसान भरपाईचा निकष. काढणी झालेल्या पिकांचे नुकसान जसे की पाण्यात भिजणे, सडणे किंवा इतर कारणांमुळे खराब होणे याचा समावेश या योजनेत असेल. मग प्रस्ताव सादर करणे. विभागीय आयुक्तांना नुकसानीचा अहवाल तयार करून राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मग वितरण प्रक्रिया. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी जमा केला जाणार आहे, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होईल. आता जाणूया तज्ञांचे यावर काय मत आहे. कृषी तज्ञ प्रा. विजय पवार म्हणाले की काढणी झालेल्या पिकांचे नुकसान हे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे संकट आहे, कारण त्यांनी आधीच खर्च केलेला असतो. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण नुकसानीचे अचूक मूल्यांकन आणि वेळेवर भरपाई मिळणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. काढणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मिळणे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. आता सर्वांचे लक्ष प्रस्ताव सादर करणाऱ्या प्रक्रियेकडे आणि प्रत्यक्ष निधी वितरणाकडे लागले आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे आणि त्यांना संकटातून बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली असून पण प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहे की भरपाई किती लवकर आणि किती प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. आता हे तर येणारा काळच ठरवेल. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या या लढ्याला आपण सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओंकरता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला.